देतात तसा निसर्ग दाताच आहे. कोणताच एक भुईमुगचं दाणं लावला तर कमीत कमी त्या झाडाला 1000 शेंगदाणे येतात. तुम्ही प्लॅस्टिकचा कारखाना जर लावला तर तुम्हाला अर्धा पाव प्लॅस्टिक टाकलं तर अर्धा पाव मका येते. एकच निसर्ग किंवा शेती अशी आहे की एक दाणा लावला तर कमीत कमी त्या झाडाला 1000 दाणे येतात. याच्यावर आपण सगळ्यांना हा संदेश आपल्याकडूनही जाऊया की बापू तुम्ही काही करू नका. आता तुमच्या करण्याची काही गरज राहिलेली नाही. सगळं निसर्ग करतो, फक्त तुम्ही मध्ये मध्ये जाऊन त्यांना डिस्टर्ब करू. निसर्ग आपलं काम करतो. तर माझं काम असं आहे की मी माती तपासते, त्यातले 12 पॅरामीटर जसं हिमोग्लोबिन, कॅल्शियम आपण तपासत असतो रक्तात, तसे 12 पॅरामीटर मी तपासून देते. शेतकऱ्यांना मी सल्ला देते की हे तुमच्या मातीत व्यवस्थित आहे, हे खराब आहे, हे व्यवस्थित. याचा अर्थ काय? तुम्हाला कोणाला प्रश्न पडला असेल की हा सगळा दरवेळी प्रमाण कशासाठी चालला शासनाचा? याचं कारण आहे शेतकरी राजाजवळ खूप संकट आहे की ज्यांच्या मालाला भाव नाही, म्हणून सगळीकडे त्याला आपण म्हणतो निगेटिव्हिटी पसरत चालली आहे. तो निगेटिव्ह नाही आहे, याचे सगळे घटना त्या निगेटिव्ह आहे. या निगेटिव्ह घटनांवर थोडासा पुंगर म्हणून शासनाचा एक प्रयोग आहे की तुम्ही 2 पैसेचं खत कमी वापरा. यांनी वापरले 10 पोते म्हणून हे 12 पोते, यांनी 12 म्हणून हे 24 पोते. हा जो प्रकार चाललाय त्याच्यामुळे जी जमीन आजारी पडली, अक्षरशः जमीन मी ऍग्रिकल्चरच्या डोळ्यातून पाहिलं तर मला जमीन लढताना दिसत. आणि वरचा जो लेअर आहे जवळपास 10 फुटाचा, त्याच्यात नुसतं केमिकलच आहे, काळी मातीच नाही. तर मी जेव्हा तपासायला घेते, माझ्याकडे अॅनालिस्ट आहे, आम्ही तपासायला घेतो बघतो तर जिथं 0.2 सापडायला पाहिजे तिथं 10 सापडते. तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी कळेल की आपण काय करून. आणि काहीच कोणी नॉलेज घ्यायला तयार नाही की माझ्या शेतीला युरियाची गरज आहे का? मग ते 1800 रुपये पोतं असो नाही तर 4000 रुपये पोतं असो आणतात. कधी बुडाबुडी 2 कॅल्शियमच्या गोळ्या कमी देतील पण ते शेती पोते आणतात. पाहून की यानं टाकले, त्यानं काल युरिया टाकला. किती गरज आहे हे कोणी बघायलाच तयार नाही ना. त्यामुळे ती पण माझ्या डिपार्टमेंट कडून पण मी एक तुम्हाला विनंती करते की तुमच्या संपर्कात जितके शेतकरी येतील तर तुम्ही शेतकरी असा स्वतःची माती तपासून घ्या. काही नाही, फार कमी फी शासनाने ठेवली आहे. म्हणजे पूर्ण सगळ्या तपासण्या केल्या तरी 275 रुपयाच्या आत. आजकाल 275 रुपयाची आईस्क्रीम खातात आपली चॉकलेट तर बरं विचारूच नका. गिफ्ट असलं, बर्थडे असलं की ते विचारूच नका, महापूर असतो. पैशाला किंमत नाही आहे. 275 रुपयात तुम्ही फक्त 1 किलो अर्धा किलो शेतातली 4 ठिकाणची माती खोदायची, 5व्या ठिकाणी गड्डा करून ती माती सगळी एकत्र करायची, त्याला मिक्स करायचं, त्यातून एक सॅम्पल 1 किलो